त्र्यंबकेश्वर नगरीत शिवभक्तांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण व अधिक मास पुरुषोत्तम मास कथेचा भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। मिती अधिक ज्येष्ठ शुद्ध 1 रविवार दिनांक 17 मे 2026 ते अधिक ज्येष्ठ शुद्ध पंचमी गुरुवार दिनांक 21 मे 2026 या कालावधीत या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कथेचे प्रवक्ते हरिभक्त परायण श्री संजयजी महाराज पवार यांनी आपल्या मधुर वाणीमधून शिवमहापुराण व पुरुषोत्तम मासाचे महत्त्व, धर्म, संस्कार आणि भक्ती यांचे महत्त्व भाविकांना सांगितले। दररोज दुपारी 3 ते 6 या वेळेत कथा होत असून शेकडो भाविकांनी विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथेचा लाभ घेतलाय व भक्तिमय वातावरणाचा आनंद लुटला। या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शिरसाट व त्यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आलं होतं। कथेच्या शेवटच्या दिवशी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता। यामध्ये भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलाय। कार्यक्रमास खासदार राजाभाऊ वाजे, इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण दादा खोसकर, नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार, नगरसेवक तसेच गावातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भक्तिमय कथेने त्र्यंबकेश्वर नगरीत आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून गावातील नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने कथेचा आनंद घेतलाय। धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा हा सोहळा भाविकांच्या स्मरणात राहणारा ठरलाय। महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला, महादेवा उघड तिसरा डोळा जय हो जय हो। सर्वांनी पावलं करायचं। शेवटचं आता भजन आहे। तुझ्या कपाळी भस्माचा केळा, तुझ्या कपाळी भस्माचा केळा, महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला, महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला, डम डमरू वाला, डम 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 डमरू वाला। जय हो जय हो। नमः पार्वती पति हर 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 हर। आज के आनंद की जय, ना बोलने वालों की जय। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।